राज ठाकरेंना शिवसेना सोडायला लावणारे उभाठा आधुनिक काळातील दुर्योधन. भावंडांना सुईच्या टोका इतकी जागा न देणाऱ्या दुर्योधनाप्रमाणे उद्धव ठाकरे हे आधुनिक दुर्योधन असून त्यांनी इतर भावंडांना कायम सापत्य वागणूक दिली. उद्धव ठाकरेंमुळेच आज राज यांना शिवसेना सोडावी लागली अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार व प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आज केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार नरेश म्हस्के यांनी उभाटावर हल्लाबोल केला. उभाटामध्ये गर्दी जमवणारा नेता राहिला नसल्याने महापालिका निवडणुकीसाठी त्यांना राज ठाकरेंची गरज भासते असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला. खासदार म्हस्के म्हणाले की ज्या प्रकारे महाभारतात दुर्योधनाने सुईच्या टोका इतकी देखील जागा भावंडांना देणार नाही अशी भूमिका घेतली होती, त्याच प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज यांना शिवसेनेतून खड्यासारखे बाजूला केले होते. उद्धव ठाकरे हे आधुनिक दुर्योधन आहेत अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावेळी उभाटा खासदार अरविंद खान यांनी लोकसभेत आणि संजय मुल्ला यांनी राज्यसभेत विरोध केला. वक्फ बोर्डाच्या जमिनींचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी होतो. या संदर्भात आलेल्या सुधारणा विधेयकाला तुम्ही विरोध करता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुल्ला मौलवींकरिता मतदानाचे आवाहन करायला लावता. बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायला तुम्हाला लाज वाटते. हे तुमचे हिंदुत्व आहे का? अशी जळजळीत शब्दात खासदार म्हस्के यांनी उभाटाला जाब विचारला. आणि मुंबई महापालिका हे मलिदा देण्याचं स्थान आहे. ती महापालिका इनकमिंग आहे, मग ती जिंकायची. मग आता राज ठाकरे यांना मस्का लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन आहे. दुर्योधन त्या काळी महाभारतात म्हटले होते की एका सुईच्या टोकावर मावेल एवढीही जागा मी माझ्या भावंडांना देणार नाही. तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे आपल्या भावंडांशी वागलेले आहेत. त्यांच्या वागण्यामुळे राजसाहेब ठाकरे यांना सुद्धा शिवसेना त्यावेळी सोडावी लागली. ते राज ठाकरे साहेब पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील का हो? किती मस्का लावणार? आणि एकनाथ शिंदेसाहेबांची जी प्रगती आहे, जनमानसांमध्ये जे त्यांचं स्थान आहे, लोकांचा वाढता प्रतिसाद आहे आणि अख्खी उभाटा सोडून चाललेली आहे. त्यामुळे हा जो काय पाटणकर काढा त्यांना जो एकनाथ शिंदेसाहेबांनी जो दिलेला आहे ना, त्यांनीसुद्धा आता इलाज होत नाही. आता सगळीकडे त्यांना कैलास जीवन लावावे लागणार आहे. त्यांची अवस्था एवढी जलन होते, एवढा धूर येतोय आणि त्यांच्या शरीराची लाही झालेली आहे. त्यामुळे आता त्यांना कैलास जीवन लावावं लागेल अशी परिस्थिती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची आलेली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमात तक्रारींचा पाऊस. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
तक्रारींचा पाऊस पडत आहे. शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत शेकडो नागरिकांनी आमदार केळकर यांची खोपट कार्यालयात भेट घेतली. यावेळी तक्रारींची 62 निवेदने प्राप्त झाली. महापालिका संबंधित महानगर गॅस संदर्भात, फेरीवाले, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, फसवणूक अशा विविध विषयांतील निवेदने आमदार केळकर यांना देण्यात आली. यावेळी खोपट कार्यालयात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुमरे, दीपक जाधव, सुरेश कांबळे, ओंकार चव्हाण, राजेश गाडे, संतोष साळुंखे उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त भाजपा मंडल अध्यक्षांनी आमदार केळकर यांची भेट घेतली. ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळापूर्व नालेसफाईला सुरुवात. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामात सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील, असे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात 5 प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील काम 25 एप्रिलपासून सुरू करणार आहे. नालेसफाईचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे. झालेल्या कामाची माहिती दररोज नोंदवण्यात यावी. तसेच संबंधित अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक यांनी त्यांचा दैनंदिन अहवाल ठेवावा, असे निर्देश आयुक्तराव यांनी दिले आहेत. नाल्यातून उचललेला गाळ तात्काळ उचलला जावा, त्यामुळे दुर्गंधी पसरू नये, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. सोमवारी सकाळी कापूरबावडी पोलीस स्टेशनलगत असलेल्या नाल्याच्या सफाईने या मोहिमेचा आयुक्तराव यांच्या उपस्थितीत आरंभ करण्यात आला. त्यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका निशा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त स्मिता सुर्वे, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते. त्यानंतर हरदासनगर येथील नालेसफाईच्या कामाचा आरंभ करण्यात आला. पाठोपाठ रेल्वे मार्गालगत ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ नाल्याच्या सफाईचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता पाठक आणि नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर शिंदे, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आणि सोपानभाई, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आणि ऋषिकेश जवळकर आदी उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे 278 किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पहिल्या टप्प्यात नौपाडा, कोपरी, उथळसर, माजिवडा, मानपाडा, दिवा आणि कळवा या 5 प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मुंब्रा, लोकमान्य नगर, सावरकर नगर, वर्तक नगर आणि वागळे इस्टेट नालेसफाईचे काम सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा रमले शेतीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. दरवर्षी आपल्या गावी गेल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत एका तरी नव्या झाडाची लागवड करतात. यापूर्वी स्ट्रॉबेरी, हळद, चिकू आणि बांबूंची लागवड केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच आवाकोडा या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आज केलेल्या पहिल्या प्रयत्नांना त्यांना स्वतः हातात फावडे आणि झारी घेत आवाकाडोचे झाड लावले. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या आवाकाडो फळाची लागवड करून हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनीही पर्यायी जोड पीक म्हणून आवाकाडोची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात हा प्रयोग केला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पट्ट्यातील दरे गावाचा परिसरातील माती ही अत्यंत सुपीक असून त्यात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरित्या येते, असे उपमुख्यमंत्री शिंदे अनेकदा बोलताना सांगतात. त्यामुळे इथे केलेला आवाकाडो लागवडीचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल याची त्यांना खात्री वाटत आहे. तसे झाल्यास स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी अशा बेरीवर्गीय वनस्पतींची लागवड करणाऱ्या या पट्ट्यात शेतकऱ्यांना आवाकाडो लागवडीतून नवीन नगदी उत्पन्न देणारे आणखीन एक पीक सापडेल, असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच हा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या शेतात केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत दरे गावातील ग्रामस्थ आणि शिंदे यांचे सर्व सहकारी आवर्जून उपस्थित होते.